गावाकडं आम्ही लहान असताना शिकत असताना आम्हाला औरंगाबादला जायला एकच गाडी होती, 1:30 वाजताची बुलढाणा, म्हणजे बुलढाणा औरंगाबाद. ती एकदा गाडी गेली की मग गाडी नाही. मग आता काय करायचं, आम्हाला चिंता नव्हती, कारण आम्हाला हवा असं वाटणारा एक सुंदर पर्याय तो होता, म्हणजे आमची काळी पिवळी. आता ही काळी पिवळी म्हणजे काय, आता काळी पिवळी म्हणजे एक जीप. कुठून तरी बोले अहमदाबाद, बोले तो वो सूरत, बोले तो अंधेरे, वहाँ से ठोकठाक करके लाई हुई गाड़ी, बोले पुरानी गाड़ी. तिला रजिस्ट्रेशन नंबर नाही, तिला पाटी तर नाहीच नाही, रंग मात्र तिचा काळा पिवळा. मग तशी कोणती तरी गाडी, त्या आमचा शिवना, म्हणजे आमच्या गावापासून एक 2-3 किलोमीटर अंतरावर असणारा शिवना, जिथून आम्हाला ती गाडी मिळायची, त्या शिवण्याला त्या बसस्टँडवर चर्चा चालू असायची. क्यों रे बोले नजर, अरे कहाँ से लाया बोले, ये तो पिजोड़ दिख रहा बोले, ये अरे बोले ये तो, अरे सामने के लाइटा, अरे ये तो साला ट्रैक्स है बोले, ये क्यों रे बोले, इसके बाजू के जो दरवाजे है बोले, दरवाजे निकाल बोले, उसके सीटा ऐसे बना. क्यों रे यार बोले, इसको देख रहा है टायरा खाती करे बोले, अरे बावले वो इंजिनियर ने कायकू बनाऊंगा रे बोले, इसका असे किती संवाद तिथे चालू असायचे. आम्ही मात्र ती औरंगाबाद बस निघून गेली की मग तो माहोल तयार व्हायचा. तो कुठला तरी एखादा हाबल्या काबल्या ती काळी पिवळी ढकलत 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 बस स्टँड पर्यंत आणायचा, कारण मूळ किन्नर गायब असायचा. मग हा त्यानं गाडी तिथं आणून उभी केली की तो किन्नर नसलेला हाबल्या काबल्या सगळ्यात पहिले सुरू करायचा. तो म्हणजे त्या परत एकदा त्या अज्ञात कलाकाराचा तो आवाज माझ्या कानात घुसलेला आहे, आणि तो सुरू करायचा, हे काय औरंगाबाद 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 ए औरंगाबाद. आता आम्हाला माहिती असायचं गाडी काही चालू होत नाही, अजून किन्नर यायचा, मग केव्हा तरी ड्रायव्हर येईल, हा पुन्हा गाडी मागं, बाकीचे लोकांना गाडी लागली म्हणून जाऊन बसायचे. मग पुन्हा कुठेतरी थोड्या वेळानं क्लीनर यायचा. तो क्लीनर आला की मग ती गाडी स्टार्ट करायचा, खुर खुर खुर, आणि परत ते आवाज द्यायचा, ऐका औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद, ओ सेठ औरंगाबाद जा रहे क्या, ओ बालू सेठ, अरे चलो औरंगाबाद, अरे आगे, अरे बालू सेठ के लिए आगे आगे सीट रख. आता किती बालू शेठ आणि कितीक शेटला आगे सीट ठेवणार आहे, हा मला नेहमी पडलेलाच प्रश्न असायचा. पण मला पण माहिती असायचं अजून काही गाडी चालू होत नाही. पुन्हा कुणीतरी दुसऱ्याच गाडीचा एखादा ड्रायव्हर यायचा, तो गुर्र गाडी चालू करायचा, पुढे न्यायचा, अरे चालली 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 म्हणून लोक यायचे, त्या गाडीतून बसायचे, पुन्हा तुम्हाला घालून लावायचा. तरी मी शांत असायचो, मला माहिती होतं गाडी निघत नाही. थोड्या वेळानं 15-20 मिनिटानं तो ड्रायव्हर तो कुठेतरी जेवायला गेलेला असायचा, सिगरेट फुकात फुकात यायचा, आल्या आल्या पहिले शिवी, क्यों रे बोले आरामी, सीटा देख रहे नहीं क्या, तर किन्नरला शिवी, अब से गाड़ी खड़ा रहा, धंधा देख, उधर कायकू देख रहा, सिगरेटा पी रहा बोले, सावेरे से भिड़े पी रहा बोले, इधर आ वो भाई को बिठा, ओ भाई को बिठा, अरे वो भाई है इधर आ, वो हरामी देख, ये कायकू रखा रहा बोले, हाँ ये डब्बे पे 2 लोग बैठते हैं, वो सामान निकालो, वहाँ उसको सर का आगे, वहाँ 3 बैठा है ना बोले, ओ बालू सेठ, अरे गाँव के आदमी तुम बैठो आगे, सीट को आगे बिठा, बड़ा सीट को आगे, अरे भागे रे के पेट्रोल का आवाज दे आगे रे, अरे अपने गाँव के आदमी ने सगळा माहौल तयार व्हायचा. कुठेतरी गाडी सुरू, सेठ बोले धंधे इतने खराब हो गए बोले, सेठ बहुत गाड्या हो गया बोले, साले इनको हरामियों को अक्कल नाही, त्या शिव्या द्यायचा क्लीनरला भानगडी. आणि पुन्हा एकदा आवाज सुरू व्हायचा, हे का औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद. अशा वेळेस आवाज बदललेला असायचा, कारण की शिटे रिकामे असायचे. हे का सिल्लोड, हे का सिल्लोड, सिल्लोड औरंगाबाद सिल्लोड, एजेंटे के बिठा, 2-4 एजेंटे के बिठा, हे का एजेंटा सिल्लोड औरंगाबाद. असं करत 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 कुठेतरी ती गाडी भरल्या जायची, आणि शेवटचा आवाज यायचा, है का बागेरा फाटा, बागेरे फाटे के लटका पीछे से. गाडी ती औरंगाबादला जाणार नसायची, ती फक्त अजिंठ्यापर्यंत जायची. दुसरी गाडी येणार असायची, तो तिच्यात टाकायचा. आम्हाला हे सगळं माहिती असायचं. पुन्हा बसायचो आणि मग ते आवाज सुरू व्हायचे, है का औरंगाबाद औरंगाबाद औरंगाबाद, है का सिल्लोड, है का बागेरा फाटा बागेरा फाटा, आणि मग ती गाडी चालल्या जायची. संध्याकाळी त्या जत्रेमध्ये एक वेगळाच माहोल तयार व्हायचा. खरं तर त्या माहोल करताच आम्ही त्या जत्रेला गेलेलो असायचो. बाकी जत्रेतून फिरून आलो की एका लाईनीत असे सिनेमा थिएटर आलेले असते, वेगवेगळे थिएटर. बोले तो देऊल घाट का, बोले हाजी सेठ का, महमूद सेठ का थिएटर. ते काही चिखलीहून यायचे, त्यांच्या गप्पा चालायच्या, क्यों रे बोले कौन सी पेटी लाया, गप्पा जा रे बोले पिछले साल उसने वो बुरी गत की फिल्म लाया था, बोले पेटी कितने में लाया था मालूम है क्या, बोले वो अरे 3,000 रुपये की पेटी थी, बोले अरे लेकर चाल लिए सासरला, अरे कितने बना, बोले अरे 52 लिया, बोले उसने 52. असे त्यांच्या सगळ्या चर्चा सुरू व्हायच्या. ते झाल्यानंतर संध्याकाळी ज्या क्षणाची मी वाट पाहत असायचो,
आणि ज्याच्याकरता खऱ्या अर्थानं मी यात्रेला जायचो तो क्षण सुरू व्हायचा. संध्याकाळी जसा दिवस मावळला की सगळीकडे लाईटाचा झगमगाट लागलेला असायचा. प्रत्येक टॉकीजमध्ये 3-3, 4-4 सिनेमे लागलेले असायचे. त्या टुरिंग टॉकीजला आम्ही टाकी म्हणायचो. किती टाक्या आहेत तर 4-5 टाक्या जमल्या. एका टाकीमध्ये 4-5 पोस्टर लागलेले. मग आता सिनेमा कोणता? पहिले 6 ते 9 पहिला, 9 ते 12 दुसरा, 12 ते 3 तिसरा, आणि बरेच वेळा रात्री 3 ते 4 वाजेपर्यंत त्या जत्रेत सिनेमे चालायचे. आता सिनेमा कोणता लागला म्हणून कुणीतरी हाबल्या खाबल्या एका काठीला कुठेतरी रेबीन बांधून घ्यायचा आणि त्या सिनेमावर मारत असायचा. आणि मग त्या अज्ञात कलाकारांचे ते सुंदर आवाज सुरू व्हायचे. इच्चार करू नका, इच्चार करू नका, इच्चारामध्ये खेळ गमू नका. पहिला खेळ चालू होतही सुरू होतय. देवा धर्माचा खेळ, बाया बहिणीचा खेळ, देवा धर्माचा खेळ टिकीत चालू होते, सुरू होते. गर्दी करा, गर्दी करा, गर्दी करा, गर्दी करा. नमस्कार, मी प्रदीप देवीदास आडगावकर. लेफ्ट आणि राईट आपल्याला सांगतो. नमस्कार.